नमस्कार. घरगुती जेवणमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. आपल्याकडे कोणतेही कार्यक्रम असेल तर आपल्याकडे टिपिकल बटाट्याची भाजी केली जाते. तीच बटाट्याची भाजी आज मी दाखवणार आहे. तर चला सुरू करूया आजची न्यू रेसिपी. आता आपण कढई घेतली आहे. कढईमध्ये मी तापवलं आहे तेल. मी थोडंसं तेल घेतलं आहे फोडणीसाठी. तेल जसं गरम होते त्याच्यानंतर मी त्यामध्ये टाकणार आहे एक अर्धा चमचाभर मोहरी. मोहरी तडतडली तर त्याच्यानंतर मी त्यामध्ये टाकणार आहे थोडंसं हिंग. मोहरी छान तडतडली आहे. आता आपण त्यात थोडंसं हिंग टाकूया. आता मी टाकणार आहे थोडासा कढीपत्ता. मिरचीचे बारीक तुकडे, मी मिरचीचे तुकडे असे करून घेतले होते. छान तेलामध्ये आपण हे परतवून घेऊया. अगदी सोपी आणि अगदी झटपट 2 ते 3 मिनिटात होणारी ही भाजी आहे. तुम्ही ही उपवासाला देखील करू शकता. पण उपवासामध्ये मोहरीच्या जागेवरती तुम्हाला जिरं टाकायचं आहे. मोहरी यूज करायची नाही आहे आणि हळदही यूज करायची नाही आहे. आता छान आपली मिरची वगैरे तेलात परतल्यानंतर मी त्यात थोडीशी हळद टाकली आहे आणि हे मी बटाटे उकडून घेतले होते. एक 4 ते 5 बटाटे आहेत जे मी उकडून घेतले होते. त्याचे छान असे पीसेस केल्यानंतर हेही आपल्याला त्यात टाकून छान असे परतवून घ्यायचे आहेत. आता आपण त्यात चवीनुसार मीठ टाकूया. तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त टाकू शकता. आणि वरून मी हिरवीगार अशी कोथिंबीरसुद्धा टाकते आहे. कोथिंबीरने भाजीला खूप छान चव येते. तर नक्की तुम्ही बटाट्याच्या भाजीमध्ये कोथिंबीर टाका. कोथिंबीर टाकल्यानंतर छान असं परतवून घेऊन 1-2 मिनिटासाठी मी झाकून ठेवलं होतं. बघा आपली भाजी एकदम रेडी झाली आहे खाण्यासाठी. अगदी झटपट आणि 2 मिनिटात होणारी भाजी आहे. डब्यासाठीही एकदम उत्तम आहे. लहान मुलांना खूप आवडते. तुम्ही नक्की ट्राय करा. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर आवडला आहे तर नक्की व्हिडिओला लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.